मनुष्याला देण्याच्या पहिले तो त्याला देणं शिकवतो. काय म्हटलं? तुम्हाला परमेश्वर देण्याच्या पहिले म्हणजे मला आशीर्वाद, मटेरियल आशीर्वाद, मला स्वतः आशीर्वाद देण्याच्या पहिले, मला पैशाने आशीर्वादित करण्याच्या पहिले, मला घराने आशीर्वादित करण्याच्या पूर्वी, मला गाडीने आशीर्वादित करण्याच्या पूर्वी परमेश्वर मला देणं शिकवतो. आणि जर मी देत नाही तर मी आशीर्वादित होत नाही. काही जण म्हणतात नाही घ्यायचं, दिलं नाही तरी चालतं, पण माझं तसं तत्व नाही. दिलं नाही तर मग तुम्ही कंगाला, दिलं तरच चालतं, दिलं तरच आशीर्वादित येतात, दिलं नाही तर त्याला आशीर्वाद येत नाही. देव फुकट आशीर्वाद देत नाही. नियम आहे, पवित्र शास्त्रात तसं लिहिलं आहे. म्हणून पवित्र शास्त्रात जे लिहिलं ते आम्ही फॉलो करतो. आणि पवित्र शास्त्रात आम्ही बघतो, पहिले राज्याचा 17 अध्याय जर आम्ही बघितला, पहिले राज्याचा 17 अध्याय 8 ते 16 वचन वाचा. पहिले राज्य 17 अध्याय आणि 8 ते 16 वचन कोणाला सापडला असेल तर मोठ्या आवाजात वाचा. वाचतो की एलिया तिशबी हा जो देवाचा सेवक आहे, देवाचा संदेश आहे, त्याच्याबद्दल सांगितलेला आहे. पवित्र शास्त्र पहिले राज्य 17 अध्याय पहिल्या वचनामध्ये म्हटलेले की एलिया तिशबी हा गिलाद येथे उखळीमधून राहणाऱ्यांपैकी एक होता. आणि ज्यावेळेस त्याने परमेश्वराचा संदेश दिला त्यावेळेस तो म्हणतो, त्याच्या हुजुरास मी असतो, त्याच्या जीविताची शपथ पाहून सांगतो, आता जी वर्ष येणार त्या दहिवर आत्मा पर्जन्य पडणार नाही माझ्या सांगण्याप्रमाणे. कोणाच्या सांगण्याप्रमाणे? एलियाच्या. आणि एलियाने जसं बोलला त्याप्रमाणे झालं. त्या दिवसामध्ये दुष्काळ पडला आणि असं म्हटलेलं जनावरांना तिथं लोकांना सुद्धा फार हाल झाले. 3.5 वर्षाचा कडक दुष्काळ होता. आणि एवढा मोठा दुष्काळ पडल्यानंतर पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतात की परमेश्वराने त्याची व्यवस्था केली होती. करीत नावाचा एक ओहळ होता, त्या ओहळा नजीक तो राहायचा. त्याला सकाळ संध्याकाळ कावळे चांगलं अन्न पोवायचे आणि चांगलं सगळं चाललेलं होतं. पण ओहळ आटून गेलं. ओहळ आटल्यानंतर परमेश्वर, जे वचन आपण वाचलं ते म्हटलेलं आहे, ओहळ आटल्यानंतर परमेश्वर त्याला म्हणतो की आता मी तुझी व्यवस्था सारस्वत येथल्या एका विधवेकडे केली. कोणाकडे केली व्यवस्था? पहिली गोष्ट, ओहळ आटला, खाण्याची उपासमार झाली असती आणि एलियाच्या जागी तुम्ही किंवा मी असतो तर आपण काय म्हटलो असतो? देवा, मी तुझा सेवक आहे, मी तुझी सेविका आहे आणि मी प्रार्थना केली म्हणून या ठिकाणी पाऊस बंद झाला. हे तुझ्या सांगण्याप्रमाणे मी केलं, तुझ्या आज्ञेनुसार मी चालतो आणि माझीच उपासमार तू चालली. आपण देवाला नावं ठेवले असते. आपल्या जीवनात नोकरी जाते, जॉब जातो किंवा पैसा एखाद्या महिन्यात कमी येतो किंवा त्रास होतो, थोडासा त्रास होतो, जास्त त्रास होत नाही, आपल्या शक्तीपलीकडे परमेश्वर होत देत नाही, पण थोडा त्रास होतो तर आपण लगेच कुरकुर करतो देवाची करतो ना. एलियाने कुरकुर केली नाही. इथं म्हटलेलं आहे की एलियाला देव म्हणतो की जाऊन सारपत येथील विधवेकडे जा, त्या ठिकाणी मी तुझी व्यवस्था केली आहे. व्यवस्था देवाने करायची असती, पण कुठं करायची असती? जमीनदाराकडे, ज्याच्याजवळ पुष्कळ पैसा आहे त्याच्याकडे करायला पाहिजे होते. पण या ठिकाणी देवाने त्याची व्यवस्था जी आहे ती एका विधवेकडे केलेली आहे. आणि ही जी विधवा आहे त्या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं की ती स्वतः काटक्या गोळा करत आहे, काड्या गोळा करत आहे. आणि असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस त्याने तिची अवस्था पाहिली असेल त्यावेळेस त्यालाही दया आली असेल की देव मला म्हणतो की या बाईकडे तू जा आणि या दुष्काळामध्ये एखाद्या जमीनदाराकडे नाही तर या बाईकडे मी तुझी व्यवस्था केली आहे. आणि बाईकडे ज्यावेळेस तो जातो आणि पाहतो त्यावेळेस त्या बाईचंच अवस्था बिघडते. तीच काटक्या गोळा करते. काटक्या गोळा करणं म्हणजे आता संपलं, आता काहीच नाही तिच्याजवळ. आणि अशा ठिकाणी व्यवस्था केली आहे. तुम्ही मी असतो तर काय म्हटलं असतो? परत देवा, याच बाईला खायला नाही आणि तू मला सांगतो की हिच्याकडे जा, ही तुला खायला बरोबर. आपण काय म्हणलं असतो? काय व्यवस्था केली देवा? व्यवस्था चांगल्या ठिकाणी तर करायची. एखाद्या रिच फॅमिलीकडे, श्रीमंत फॅमिलीकडे तरी व्यवस्था करायची. चर्च मधल्या सगळ्यात गरीब बाईकडे व्यवस्था केली. विधवा एकदम साधारण झोपडी आणि तिच्याकडे तो म्हणतो जा आणि तिथं तुझी व्यवस्था केलेली आहे. आपण म्हणलं असतो मी पाळत जातो, मी नाही जातो, त्यांचीच अवस्था बेकार आहे, मी कसं त्यांच्याकडे जाणार? पवित्र शास्त्र सांगतं की त्या विधवेकडे त्याची व्यवस्था केली. जी विधवा काटक्या गोळा करत आहे म्हणजे तिलाच काही साधन नाही, तिलाच काही खायला नाही आणि देवाचा सेवक येतो आणि पाहतो. पण परमेश्वराने सांगितलं होतं की याच बाईकडे तुझी व्यवस्था केली आहे. त्यावेळेस तो त्या बाईला सरळ म्हणतो, बाई
तर मी तुमच्या घरी आलो अचानक, सिस्टर 1 किलो मटण आणा आणि बाजरीच्या भाकरी दाखवा, मला बाजरीची भाकरी खूप आवडतात, करा तुम्ही. अरे बाबा, महिना अखेर चालू आहे, आता किती तारीख आहे आणि या तारखेला बाळासाहेब तुम्ही आले, आम्ही काय करू शकत? आणि आले नाही तर कोणाच्या घरी आले? श्रीमंत फॅमिलीच्या घरी गेले नाही, आमच्या गरीबाच्या घरी आले आणि आम्हाला त्रास द्यायला लागले. तुम्हाला माहिती आहे का, बकऱ्याचं मटण 800 रुपये किलो, आम्ही कुठून आणायचं? मी नव्हतं नाही, मला तुमच्याच घरी जायचं. तुम्ही वैतागली असते ना, वैतागली असते, खरं सांगा, रिअल बोला, तुझं धार्मिक नाही बनायचं, तुम्ही एकदम खूप धार्मिक असं रिअल याच्यामध्ये वैतागली असते वैतागली असते. अचानक आल्यावर वैतागतं ना, अचानक पाहून येऊ द्या पण तुमच्या घरी, आम्ही सगळे येतो 8-10 जण, अचानक येऊ द्या, तुमची कामाची तारांबळ, आई करा जेवण, तेव्हा अरे भाऊ जाय घरी, मला जेवण करायला आले, कुठून काय सांगायचं, फोन करायचा, आम्ही येत आहोत, मग आम्ही 2-3 दिवसांनी तुम्हाला वेळ देऊ, मग आम्ही ठरवू आमचं काम वेगळं घेऊ आणि मग नंतर तुम्हाला बोलू. अचानक आले, अचानक म्हणायला लागले जेवण तयार करा. कसं जेवण करायचं? नाही करू शकत आपण, माणूस आहोत. ती पण बाई त्या काळात असेल, पण ती माणूस आहे, तिलाही भावना आहे आणि ती साधारण आहे, साधारण आहे. मला या ठिकाणी सांगायचं, ती साधारण आहे, काटक्या गोळा करत आहे, पण देवाचा सेवक घेऊन त्या ठिकाणी तिला म्हणतो, बाई प्रथम माझ्यासाठी भाकर भाजून आण. म्हणतात हात चांगला जाडजूड दिसतो, तब्येतशीर दिसतो, कारण की दुष्काळात पण देवाने त्याला चिकन चांगलं मांस पुरवलं. पवित्र शास्त्र वाचा तुम्ही, दुष्काळामध्येही देवाने कावळ्याच्या द्वारे एलियाला उत्तम ते अन्न पुरवलं, चिकन मांस जे काय असतं ते उत्तम अन्न असं म्हटलेलं ते पुरवलं. तो कधी तोळाचं पाणी पित होता, म्हणजे मटण खाणारा माणूस साधारण अशक्त नसेल, तो चांगला तब्येतशीर असेल, आणि असा तब्येतशीर माणूस आणि अशी अशक्त झालेली बाई जी दुष्काळाने जर्जर झालेली, अशा बाईला म्हणतो आज माझ्यासाठी तो भाकर वाजवला. म्हणून काय देवाचे सेवक, या देवाच्या सेवकाने मला द्यायचं, तर हा देवाचा सेवक म्हणतो तू मला दे. आपल्याला द्यायला आवडत नाही ना, आपल्याला घ्यायला आवडतं, घ्यायमुळे आपण फार बदनाम होत पाहिजे का? हे जे लोक धर्मांतर करतात ते काय म्हणतात, आपण तांदळाच्या त्या बोरीमध्ये विकल्या गेलो. तुम्ही तांदळाने बदलले का? तुम्ही गव्हाने बदलले, मोठ्याने? मी नाही बदललो. मला येशूने जीवन दिलं, मला येशूने प्रेम केलं आणि त्या प्रेमाने असं सोपं आहे का असं बदललं? अहो, साधी साबण बदलू शकत नाही आपण. साधी साबण तुम्ही जी लक्स वापरत असाल, तुम्ही काय संतूर वापरत असाल, मी म्हटलो ही माझी सुनील अँड सुनील कंपनीची साबण आहे, आजपासून या साबणीने आंघोळ करा. तुम्ही म्हणतात या साबणीने आम्ही आंघोळ करणार नाही, कारण की आम्ही 15 वर्षापासून लक्स वापरतो. अरे साबण सुद्धा आपण सोडू शकत नाही. इतकं सोपं आहे का हे सोडून ते करणं? इतकं सोपं नाही कोणाला हे करणं, एक अंगाने एकाने बघून टाकलं, तर सोपं नसतं. मन आहे, मनाचं परिवर्तन येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतो, तो येतो आणि तो ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ती बाई स्वतः त्रासामध्ये आहे आणि त्रासामध्ये असताना तो म्हणतो माझ्यासाठी भाकर भाजून आण, आणि तो म्हणतो तू मला दे. आपल्याला द्यायला आवडत नाही. आता तिला पण पुष्कळ त्रास आहे, कारण की तिच्याजवळ मूठभर पीठ आहे, मडक्यामध्ये पीठ थोडंसं तेल आहे, आणि ती स्वतः काय व्यथा सांगते ऐका. ती म्हणते की थोडंसं माझं कुपीत आहे, थोडंसं मूठभर पीठ आहे, ते आम्ही करू, मी आणि माझा मुलगा आहे ते खाऊ, आणि मग नंतर आम्ही मरू. मरू म्हणजे काय? आमच्याजवळ काहीच राहिलं नाही, मरण्याशिवाय पर्याय नाही. आता आमचा पुरवठा संपलेला आहे आणि त्याच्यात देवाचा सेवक म्हणून माझ्यासाठी. म्हणून मी म्हटलं आपल्याला द्यायला आवडत नाही, पण मी सांगतो घेण्यापेक्षा देण्यात जास्त असेल. आता घेणं बंद करा, आता द्यायला सुरुवात करा. तुम्ही आशीर्वादित होता, तर आशीर्वाद देण्यामध्ये धरलेले आहे, घेण्यामध्ये नाही. ती एक कविता आहे बघा, फार फेमस कविता आहे. घेणाऱ्याने घेतच जावे, देणाऱ्याने देतच जावे. घेणाऱ्याने घेतच जावे, देणाऱ्याने देतच जावे, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. आपल्याला पुरतच नाही. आपल्याला सगळं काय वाटतं माझंच असावं, माझंच, हे मला दे देवा, आशीर्वाद दे देवा, गाडी दे देवा, घर दे देवा, हे दे देवा, ते दे देवा. कधीच आपण म्हणत देवा बस
आता दुसऱ्याला म्हणतो आपण नाही म्हणत. माणूस असा प्राणी आहे पृथ्वीवरती की त्याची जी हाव असते किंवा त्याला जे म्हणतात ते काय, त्याची इच्छा जी असते ती इच्छा मरेपर्यंत त्याची असते. मरेपर्यंत त्याला सायकल असली त्याला वाटतं टू व्हीलर असावी, टू व्हीलर असली तर त्याला वाटतं फोर व्हीलर असावी, फोर व्हीलर असली तर असं वाटतं इच्छापेक्षा मोठ्या कंपनीची फोर व्हीलर असावी, छोटं घर असलं 2 रूमचं तर असं वाटतं 4 रूमचं असावं, 4 रूमचं झालं तर त्याला करमत नाही, त्याला वाटतं एसी असावी, एसी असली त्याला वाटतं बंगला बनावा. म्हणजे मरेपर्यंत माणसाला असं वाटतं की मला भेटावं आणि भेटावंच असंच वाटतं. माणसाची हाव संपत नाही. आज मला आशीर्वादाबद्दल बोलायचं आहे आणि तेही फायनान्शियल ब्लेसिंग जे येतात आमच्या जीवनामध्ये. पैसा थोडा असो किंवा मोठा असो, जो पैसा परमेश्वरापासून येतो तो पैसा आशीर्वादित असायला पाहिजे. आता या मित्राकडे ज्यावेळेस तो जातो ती बघते हा चांगला जाडजूड व्यक्ती आहे, चांगला खाल्ले पिलेला व्यक्ती आहे, पण तरी देखील तो म्हणतो की बाई तू माझ्यासाठी प्रथम भाजून आण आणि मग नंतर मी तुला सांगतो काय करायचं ते. प्रथम माझ्यासाठी आण. आपण जरी असतो तर म्हटलं असतो देवाच्या सेवकाने मला द्यायला पाहिजे, परंतु हा स्वतः मागत आहे. पण तो मागत जे आहे ते त्याच्यासाठी मागत नाही, तो तिच्यासाठी मागत आहे. ऑफरिंग देत असताना तुम्हाला वाटतं बाळासाहेबाला आम्ही देत आहोत, आम्ही माणसाला देत आहोत, परंतु तुम्ही ज्यावेळेस ऑफरिंग देता त्यावेळेस ते तुम्ही देत असताना तुम्ही एखाद्या व्यक्तीला देत नाही. ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करावं म्हणून ते घेत असतात. आपल्या हातामध्ये जे असतं ते बीज असतं, ते बीजच आपल्याला कळालं नाही. पवित्र शास्त्र सांगतो तो तिला मागत आहे. एखाद्याला वाटलं अरे काय माणूस आहे, हा मागतो स्वतःसाठी, हा स्वतःला खायला मागतो, पण तो स्वतःसाठी मागत नाही. ज्यावेळेस एखाद्या अभिषिक्त व्यक्तीच्या हातामध्ये जे तुमचं थोडं असतं ते दिल्यानंतर जे अभिषिक्त हातामध्ये जातं आणि त्याच्यावर प्रार्थना होते, त्यावेळेस तो अभिषेक तिथून फ्लो होतो आणि तो अभिषेक तुमच्या फायनान्सवर, तुमच्या आर्थिक गरजावर, तुमच्या घरातल्या गोष्टीवर जातो आणि ते विपुल वाढल्या जातात. कोणालाही वाटलं असतं बाई आता काय खरं नाही, इकडं तिकडं घरात काहीच नाही, काटक्या गोळा करत आहे आणि काटक्या गोळा करत असताना त्या बाबाला काही काम नाही, हा चांगला जाडजूड दिसतो आणि हा म्हणतो मला पहिले भाकर वाढून, आम्ही त्याला देणारच नाही. पण न दिल्यामुळे तिने तिचे आशीर्वाद गमावले असते. परमेश्वर जे तुमच्याकडून थोडं बहुत घेतो ना ते घेत असताना त्यांची इच्छा ही नसते की तुमचं फायनान्स लूज व्हावं किंवा तुमचा फायनान्स गमावं. ज्यावेळेस मी देवाच्या राज्यात 1000 करतो याचा अर्थ माझं नुकसान नाही, त्या 1000च्या बदल्यात 100 पटीने आशीर्वाद करतो. मी माझ्या जीवनात देण्याचे आशीर्वाद पाहिले. मी पेरतो त्यावेळेस उगवतो. लोक म्हणतात कसं काय असं, परमेश्वर उगवतो. 3 वर्षापूर्वी तिकडे सेवा करायला गेलो, काहीच नव्हतं माझ्याकडे. आता स्वतःचा फ्लॅट आहे, गाडी आहे, सगळं देवाने दिलं. हे कसं दिलं, काही लोक म्हणतात कसं काय असं झालं. लोक आयुष्य घालवतात सेवेमध्ये. हा माणूस आशीर्वादित कसा आहे? मी सांगतो मी आशीर्वादित कसा आहे, कारण ज्यावेळेस मी देतो त्यावेळेस विचार करत नाही, जे असेल ते काढून मी परमेश्वराच्या काही जण इथं म्हणतील आम्ही गरीब आहोत त्या विधवासारखं, आमच्याजवळ काहीच नाही बाळासाहेब, आम्ही इतके गरीब आहोत की आमच्याजवळ काहीच नाही. आम्ही एकदम पार्ले बिस्किट खाणार आहे. कोणी पार्ले बिस्किट खाणार? पार्ले बिस्किट असं बोलून खातो चहामध्ये सगळं चिखल द्यायला मग असं आम्ही पार्ले बिस्किट. पण आम्ही गुड्डी बिस्किट का? आमच्याजवळ पैसेच नाही. पण मी तुम्हाला रिअलिटी सांगतो, आजच्या काळामध्ये कोणी गरीब राहिलेला कोणीच नाही गरीब. आणि म्हणू पण नका गरिबी श्राप आहे आपल्यासाठी. आम्ही गरीब नाही, आम्ही जरी साधारण दिसत असलो तरी आम्ही गरीब नाही, आम्ही येशूच्या आशीर्वादाने गरीब कोणीच नाही. कोणीच इथं पार्ले बिस्किट खात नाही, गोटे बिस्किट खाता मस्त चांगले नराधे चांगले, त्रास होत नाही काय होत एकदम मस्त. म्हणजे खायला सुद्धा चांगलं खातो. पहिले कपड्यांना ठिगळा असायचे. पहिली मी लहान होतो त्यावेळेस बघितलं ठिगळ असायचे, शिवल्या जायचे कपडे. पण आता कोणी कपडे शिवत नाही. शिवता का? मी त्या दिवशी त्या कपड्याच्या दुकानात गेलो श्याम कुमार आणि तिथं बघितलं 1000 त्यांनी सांगितलं 5 शर्ट. 1000 5 शर्ट. त्याच्यावर मला कळालं की 1000 5 शर्ट म्हणजे आज कोणी कपडे घेऊ शकतं, कोणी कपडे घेऊ शकतं. 1000 5 शर्ट, 1000 5 पॅन्टी, 2000 मध्ये मला 10 कपडे होतात. म्हणजे मला शिवण्याची गरज नाही, फाटलं तर फेकून द्यायचं, दुसरं घालायचं. डी-मार्ट मध्ये गेलो 300-400 रुपयाला बूट येतो, 400 रुपयाला बूट घेऊ शकतो, बेल्ट घेऊ शकतो. म्हणजे आता गरिबी राहिलेली नाही. पण ज्यावेळेस आम्ही
ती करण्याची वेळ येते त्यावेळेस आम्ही काय होतो एकदम गरीब. बाळक साहेब मी फार गरीब आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. आजपासून मला कोणी म्हणताना तर दिसलं नाही पाहिजे मी गरीब आहे, तुम्ही येशूच्या आशीर्वादाने आशीर्वाद हालेलुया हालेलुया. मला प्रभू येशूच्या नावात माझा गरीबाचा शाप आज फुटत आहे. मी येशूच्या आशीर्वादाने आशीर्वादित होत आहे. तो आला आणि तो मागत आहे. म्हणजे मागण्याची क्रिया ज्यावेळेस आपल्याला फार जड जातं देणं, आपल्याला देवाच्या राज्यात पेरणं फार जड जातं, आपल्याला दशांश देणं फार जड जातं. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं जो देतो तो आशीर्वादित होतो, जो देत नाही तो आशीर्वादित होत नाही. श्रीमंत झाल्यावर देणं ते वेगळं, परंतु ज्यावेळेस तुम्ही साधारण असता त्यावेळेस पासून ज्यावेळेस पेरणी करता ते परमेश्वर पाहतो आणि ती पेरणी परमेश्वर तुमच्या अधिक आशीर्वादित करतो. असं नाही मी काही लोक होतात बाळासाहेब माझी ना इच्छा आहे खूप द्यायची पण मी श्रीमंत झाल्यावर दे, तो दिवस कधीच येत नाही. ते बोलणाऱ्याला पाडे मी असे बघितलेले. बाळासाहेब मात्र आलं ना तुम्ही खूप दे, काय देत नाही, बोलण्यावर नाही जायचं लोकांच्या. जो साधारण असतो छोटा असतो आणि छोट्यातून छोटं काढून जो देतो तो आशीर्वादित असतो. इथं ज्यावेळेस तो बोलतो त्यावेळेस तो म्हणतो प्रथम माझ्यासाठी भाकर भाज. आता आपल्याला वाटतं हा घेण्यासाठी बोलत आहे, हा घेण्यासाठी बोलत नाही, हा तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी बोलतो. ज्यावेळेस तुम्ही या मंदिरात येता आणि दानात टाकता, तुमचे किती रुपये असो ते मॅटर करत नाही, पण तुमचं हृदय चांगलं असेल आणि ज्यावेळेस तुम्ही टाकता त्यावेळेस ते घेण्यासाठी नसतं बाळासाहेबांना किंवा ते मिनिस्ट्रीसाठी नसतं, ते अभिषेक होऊन तुमच्या जीवनामध्ये पैशाचे मॅनेजमेंट व्हावं आणि तुम्ही आशीर्वादित व्हावं यासाठी ते असतं. म्हणून बऱ्याचशा वेळेस आपल्याला समजत नाही. जर आम्ही नीतिसूत्राचं पुस्तक बघितलं 10वा अध्याय 22 वचन, त्यामध्ये पवित्र शास्त्र स्पष्ट आम्हाला सांगतं की आपल्या प्रथम फळाने देवाचा सन्मान कर. म्हणजे जे आमच्या जवळ असतं ते आमच्या जवळ परमेश्वरापासून आलेलं असतं आणि ते अधिक आशीर्वादित व्हावं म्हणून परमेश्वर आम्हाला देणं शिकवतो. वाचा ते वचन, नीतिसूत्र 10 अध्याय 22 वचन. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, समृद्धी देतो, तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत बघा नाही. समृद्धी देतो परमेश्वराची आशीर्वाद आणि तिच्या बरोबर तो कष्ट देत नाही. म्हणजे परमेश्वर आम्हाला अधिक आशीर्वादित करू इच्छितो. नीतिसूत्राचा 3रा अध्याय आणि 9 आणि 10 वचन वाचा. नीतिसूत्र 3रा अध्याय 9 आणि 10 वचन. तो आपल्या द्रव्याने आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. म्हणजे तुझे कोठारे समृद्धीने भरतील. म्हणजे ज्यावेळेस आपल्याजवळ जे काही असतं ते परमेश्वर आशीर्वादित करू इच्छितो. माझा फायनान्स परमेश्वर आशीर्वादित करू इच्छितो, माझा पैसा परमेश्वर आशीर्वादित करू इच्छितो, माझी शेतीवाडी घर परमेश्वर लेकर आशीर्वादित करू इच्छितो. पण पहिली गोष्ट परमेश्वर आम्हाला शिकवतो की प्रथम फळाने आपल्या देवाचा सन्मान कर. ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस परमेश्वर घेत नसतो. एखादा माणूस घेत नसतो तर तुमच्या फायनान्सवरती, तुमच्या घरावरती, तुमच्या शेतीवाडीवरती आशीर्वाद येत असतो. तो अभिषेक फ्लो होतो. आपल्याला अभिषेक कळत नाही. काही लोकांना वाटतं आम्ही दिलं, अरे आता आमचं संपलं, आम्ही दिलं म्हणजे काय आता काय होणार नाही. पण तुम्ही दिलं आणि जर त्याचा संतोषाने तुम्ही दिलेला आहे तर ते जे पेरलं त्याचं 100 पट तुम्हाला. पवित्र शास्त्र सांगतं ज्यावेळेस एखादा व्यक्ती पेरणी करतो त्यावेळेस त्याला 30 पट 60 पट आणि 100 पट पीक वापस येतं. म्हणजे पेरणीमध्ये सामर्थ्य आहे, आमच्या बीजामध्ये सामर्थ्य आहे. 2 वडाचे झाडाचे बीज जर तुम्हाला दिले म्हटलं हे 2 वडाचे झाडं तुमच्याजवळ आहेत, तुम्ही काय म्हणता कुठे पाळायचे वडाचे झाड, हे तर बीज आहे. पण त्या बीजामध्ये फार मोठं वटवृक्ष सामावलेला आहे. तुम्हाला ते कळत नाही. तुम्हाला हे बीज तर आहे, हे बीज तर आहे, तुम्ही बीज खाऊन घेतात. काही लोक बीज सुद्धा खातात. दशांश हा खाण्यासाठी नसतो. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, मला ती 3दा मध्ये पण म्हटलेलं आहे की आपला सगळा दशमांश देवाच्या भांडारात आण आणि त्याची प्रचिती पाहतो. तुला आकाश सपाटे उघडून आशीर्वाद वर्षतो की नाही. काही जण तो दशांश सुद्धा खाऊन घेतात. रिअल दशांश द्यायला पाहिजे. कमाईचा 10वा भाग त्याच्यावरती तुमचा अधिकार नाही. जर मी 1000 कमवतो तर माझे 100 रुपये नाही. जर मी 5000 कमवतो तर माझे 500 नाही. जर मी 10,000 कमवतो तर माझे 1000 नाही. जर मी 20,000 कमवतो तर 2000 माझे नाही.
जसा पगार येतो त्यावेळेस माझं बीज मी काढून वेगळं ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावर लिहिलं पाहिजे हा माझा महिन्याचा दशांश आहे. का मी हे सांगतो तुम्हाला याच्यासाठी की पवित्र शास्त्र जे आर्थिक आशीर्वादाबद्दल बोलतं किंवा ही पवित्र शास्त्रामध्ये नव्या करारामध्ये देखील बऱ्याच वेळेस फायनान्समध्ये जे बोललेलं आहे ते हे आहे की ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस ते आम्हाला वापस येतात. काय वाटतं देतं म्हणजे येत नाही काय, पण पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं प्रथम फळाने आपल्या देवाचा सन्मान कर आणि ज्यावेळेस आपण प्रथम फळाने सन्मान करतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो. म्हणून एलिया काय म्हणतो, तू प्रथम माझ्यासाठी भाकर भाजून आण. तिला समजत नाही मी पहिले कशाला देऊ. आपल्याला वाटतं मी पहिले कशाला देऊ, मी दिलेले काय होणार आहे, माझं संपून जाणार आहे, माझ्या खिशात एवढेच आहे आणि मला आता कसं देता येईल, पण दिल्यानंतर संपून जाईल ही आपला विचार. तिला तुला वाटलं असेल मी जर दिलं तर कसं होईल, पण तो काय म्हणतो प्रथम माझ्यासाठी भाकर भाजून आण आणि मग आपल्या मुलासाठी कर आणि मग नंतर पहा परमेश्वर जो देव आहे तो जोपर्यंत पर्जन्यवृष्टी होणार नाही तोपर्यंत तुझ्या पिठाचं भडकरीकरण होणार नाही आणि तुझी तेलाची खोपी देखील हटणार नाही. हालेलुया हालेलुया. मला परमेश्वरा मला घेणार नाही तर देणार मला. देऊन पहा तुम्ही किती आशीर्वाद देतात बघा. एखाद्याला मदत करून पहा, चर्चमध्ये देऊन बघा, दान द्या. ज्यावेळेस तुम्ही टाकता त्यावेळेस वेगळा सॅटिस्फॅक्शन भेटतं आणि ज्यावेळेस घेता त्यावेळेस एकदम गरीब झाला बघा. घेतल्यावर कसं वाटतं एकदम, देताना कसं वाटतं आम्ही काहीतरी देत. घेताना बरोबर वाटत नाही, देताना चांगलं वाटतं. म्हणजे देण्यातही आशीर्वाद आहे. ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपला चेहरा बघा कसं आशीर्वादित राहतो. म्हणजे सगळे जे आपण देवावरती विश्वास ठेवतो त्या सगळ्यांसाठी परमेश्वर शिकवतो की आम्ही दिल्याने आशीर्वादित होतो, न दिल्याने आम्ही कंगाल राहतो. पण आपल्याला सवय पडलेली कंगाल राहायची. आपले शब्द कसे असतात कायम निगेटिव्ह, मी गरीब आहे, मी साधारण आहे, आमचं काही खरं नाही, आम्ही सगळे आता संपलं, आता आम्हाला जॉब नाही. असं का बोलतो तुम्ही सेवा कोणाची करता, जिवंत देवाची. आणि मग बोलता काय विरोधाभास वाटतो. काही काही लोकांचं बोलणं आणि सेवा विरोधाभास वाटतो. करतात सेवा जिवंत देवाची पण बोलतात निगेटिव्ह, टोटल निगेटिव्ह. होणार नाही, जमणार नाही, असं होत नाही, काय होत नाही. काही राहतात पण एकदम साधारण. आता मी सांगितलं पहिल्यासारखी गरिबी नाही. राहताना कसं राहायला पाहिजे माणसाने, कपडे हजारात 5 ड्रेस भेटतात. चर्चला येताना कसं आलं पाहिजे आपण, स्वच्छ एकदम आंघोळ बिंघोळ. काही जण आंघोळ पण न करता येतात चर्चला, त्यांना म्हणून इकडे आंघोळ केली का नाही पास का म्हणणे घाई का. अरे आपले पंतप्रधान जर भेटायला आले आणि ते जर म्हटले आज मला तुमची भेट घ्यायची आहे त्यासाठी असे चुरगडे कपडे घालून जातात का, चला 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 आम्हाला पंतप्रधानाला भेटायला जायचं आहे. कसा तरी चुरगडलेला बूट, पॉलिश न केलेला, कशी तरी आड्या पडलेली पॅन्ट, कशी तरी शर्ट, कशी तरी साडी आणि चालले पंतप्रधानाला भेटायला. आपण काय बोलू, भारीतली भारी साडी काढा, आजच्या दिवशी मला ती साडी घालायची आहे जी माझी सगळ्यात भारी साडी आहे. भारीतला भारी ड्रेस काढा जो मी लग्नामध्ये घालतो तो ड्रेस, कारण की आज मला भारताचे पंतप्रधान भेटणार आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही महान जिवंत देवाच्या सामर्थ्याखाली येता आणि ज्यावेळेस त्याला भेटायला येता त्यावेळेस तुम्ही असं साधारण नाही ना. कसं आलं पाहिजे, चकाचक आलं पाहिजे. आमच्या चर्चमध्ये येऊन पहा, अशी साडी एक आंटी आहे तिचं स्टिकर सुद्धा निघलं, तुम्ही आंटीचं स्टिकर करा. कारण मी सांगितलेलं आहे रविवार ज्यावेळेस येतो तो प्रत्येक रविवार आमच्यासाठी सणाचा रविवार आहे, आमचा उत्सव आहे, आमचा सण आहे. देवाच्या सानिध्यात सगळ्यात बेस्ट साडी घालून या, सगळ्यात बेस्ट कपडे घालून या, कारण की त्या दिवशी तुम्ही चिंता निर्माण करायची. परफ्यूम मारून या, त्या गावाचा वास सगळा आहे. किती रुपये घेतो, 50 रुपये घेतो, तेही करत नाही आपण. आलो जीवनात इतके कंजूस असतो आपण, इतके कंजूस, इतके मक्खी ज्यूस. काय झालं, इतके कंजूस असतात ते दुसऱ्याला देत नाही, स्वतः खातात. एवढं कंजूस. अरे बाबा नका देऊ देवाला, देव काही गरीब नाही आमचा. नका देऊ पाळकाला, पाळा काही गरीब नाही, गरीब म्हणायचं नाही कोणत्या तासाला.
त्याला देवाने अभिषिक्त केलेले तो आशीर्वाद. आम्ही गरीब गरीब बालकाला मदत केली. गरीब बालक म्हणून तो गरीब बाळाची सेवा नका करू, तुम्ही गरीब बाळाला जो येशूची सेवा करतो, जिवंत देवाची सेवा करतो. ईस्टरला आपण ऐकलं की येशू मरणातून जिवंत झाला आणि जो जिवंत देवाची सेवा करतो तो गरीब कसा? जिवंत देव त्याच्याबरोबर आहे, त्याचा अभिषेक त्याच्याबरोबर आहे आणि गरीब सेवकाला मदत केली. असं म्हणून आम्ही श्रीमंत सेवकाला आपण इतके साधारण राहतो की आपण काय करतो, स्वतः खात नाही, दुसऱ्याला देत नाही आणि मग नंतर एक दिवस काय होतं, अचानक हार्ट अटॅक येतो आणि मरून जातो आणि मग नंतर आपल्याला कळतं यांनी गल्ला ठेवलेला आहे. गल्ला फोडतो, सगळ्या मुंग्या लागल्या त्या पैशाला. जपू 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 काय की असे पैसे जपू 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 मोठे होतात आणि अचानक आजार येतो, सगळे पैसे दवाखान्यात मिळून टाकतात. देवाला देत नाही, देवाचं राज्य वाढवत नाही, स्वतः खात नाही. काही काही जण शिळं खातात. पाठीमागे पण मी सांगितलं, शिळं खातात, भात खातात, सकाळची भाजी संध्याकाळी. आणि जीवनात एकदा चालेल ना, एकदा चालेल ना, तू मानवावर येणार नाही पृथ्वीवरती. एकदाच जन्म घेतला, एकदाच जगणं, एकदाच मरण आणि एकदाच न्याय समोर उभं राहणं. बेस्ट देतो तर बेस्ट घाला, सोनगडी कपडे घालू नका. रविवारी ज्या शेतात देवाच्या सानिध्यात येताना बेस्ट या, परफ्यूम मारून या आणि म्हणा की आज मला माझ्या जिवंत देवाला भेटायचं. काही जास्त पैसे लागत नाही, 1000 रुपये देखील तुम्ही तयार होता, पण आपली मानसिकता गरीब. आपण गरीब. गरिबी कुठे आहे माहिती का? गरिबी कुठे आहे? डोक्यात आहे. गरीब नाही कोणी. आता जर परिस्थिती नाही तशी, सगळे चांगलं खातात, चांगलं राहतात, मग पण गरिबी डोक्यात बसलेली आहे. पहिले डोक्यातून गरिबी काढा आणि बोलायला सुरुवात करा. मी जर जिवंत देवाचं लेकरू आहे तर मी आशीर्वादित आहे, मी घेणार नाही तर मी देणार आहे. द्यायला सुरुवात करा, तुमचं फायनान्स ब्लेस व्हायला सुरुवात करा. द्यायला सुरुवात करा, तुमचे आर्थिक आशीर्वाद वाढायला सुरुवात करा. जितकं देतात तितक्या पटीनं परमेश्वर आशीर्वाद द्यायला सुरुवात करेल. कारण त्या विधवा स्त्रीला तसंच वाटलं असेल, हा खाऊन जाईल आणि आम्हाला काही भेटणार नाही, पण तो खात आहे याच्यासाठी की त्याच्यावरती देवाचा अभिषेक आहे. एलिया निवडलेला दास आहे. ज्या त्याच्या हातामध्ये आलं त्यावेळेस ते आशीर्वादित झालं आणि आशीर्वादित होऊन तिचं आणि तिच्या कुटुंबाचा निर्माण झाला. म्हणून परमेश्वर म्हणतो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या राज्यात वाटतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला महान महान रीतीने आशीर्वादित करू इच्छितो. पण ते आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही तयार असलो पाहिजे, परमेश्वराच्या राज्यामध्ये वाढण्यासाठी तयार असलो पाहिजे आणि स्वतःवरती ते आशीर्वाद कबूल केले पाहिजे. कारण की माझ्या मुखाने मी काय करतो, बऱ्याचशा वेळेस निगेटिव्हिटी जास्त असते डोक्यात, म्हणून मी तसं बोलतो. मी परिस्थितीला पाहून बोलत नाही. माझ्या खिशात 5 रुपये जरी असले तर मी 5000 असल्यासारखा चालेल. पैसे तोंड एकदम वापरा तिकडे.